थांबा. तुमच्या घरात गेल्या काही दिवसात जे घडतंय त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. हा स्वामींचा संकेत असू शकतो. तुम्हाला अचानक स्वामी महाराजांची आठवण येते का? मग हा संदेश साधा योगायोग समजू नका. घरात सगळं शांत असूनही मनाला एक वेगळीच अनुभूती येते. कदाचित याचा अर्थ स्वामी आई तुमच्या जवळ आहे. ज्या भक्ताच्या आयुष्यात स्वामींची कृपा येते त्याआधी काही संकेत त्याला मिळतात. तुम्हाला यापैकी कोणता संकेत मिळतोय हे तुम्ही नक्की सांगा. आजचा हा व्हिडिओ तुमच्या समोर आलाय. यामागेही कदाचित काही कारणं असू शकतात. घरात अचानक सकारात्मक वातावरण जाणवत असेल तर त्याला साधी गोष्ट समजून दुर्लक्ष करू नका. तुमच्या मनात वारंवार श्री स्वामी समर्थ हे नाव येत असेल तर हा संदेश खास तुमच्यासाठी आहे. ज्या भक्ताला स्वामींचा आधार मिळतो त्याला आधी संकेत मिळतात, पण ती ओळखण्याची नजर प्रत्येकाकडे असायला पाहिजे. स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ पुढे स्क्रोल करण्याआधी एकदा स्वतःला हा प्रश्न विचारा. गेल्या काही दिवसापासून तुमच्या आयुष्यात काहीतरी वेगळं जाणवतंय. कधी अचानक मन शांत होतंय, कधी कोणत्याही कारणाशिवाय स्वामी आईचं नाव आठवतंय, तर कधी देवघरात बसल्यावर मनाला एक वेगळीच प्रसन्नता जाणवतीये. जर असं काही तुमच्याबरोबर होत असेल तर या संकेताकडे दुर्लक्ष करू नका. कारण भक्तीच्या मार्गावर अनेक वेळा मनाला मिळणारी ही शांतता आपल्याला आतून देवाकडे वळवणारी प्रेरणा असते. काही संकेत आवाजात नसतात, ते मनाच्या जाणीवेत असतात. तुम्ही कितीही मोठ्या चिंतेत असलात, कितीही समस्या डोक्यावर असल्या तरी अचानक काही क्षणांसाठी मन स्थिर होतं आणि डोळे बंद केल्यावर स्वामी आईचं रूप आठवतं आणि मनातून एकच भावना येते, घाबरू नकोस, मी आहे. ही भावनाच भक्तासाठी मोठा आधार असते. कधीकधी परिस्थिती लगेच बदलत नाही. संकट तसंच असतं, समस्या तशाच असतात, पण त्या संकटाकडे पाहण्याची तुमची ताकद बदलते. काल ज्या गोष्टीने तुम्ही घाबरत होतात, आज त्याच गोष्टीसमोर उभं राहण्याचं धैर्य तुमच्यात निर्माण होत आहे. आणि भक्तासाठी हाच तर स्वामींच्या कृपेचा सुंदर अनुभव आहे. परिस्थिती बदलण्याआधी मन मजबूत होतं. भक्ती म्हणजे फक्त चमत्काराची वाट पाहणं नाही. भक्ती म्हणजे संकटाच्या काळातही विश्वास न सोडणं आहे. तुमच्या आयुष्यात कितीही अंधार असला तरी एक गोष्ट लक्षात ठेवा. रात्र कितीही मोठी असली तरी पहाट होणं थांबत नाही. आज तुम्हाला तुमचं मार्ग दिसत नसेल, काही निर्णय समजत नसतील, जवळची माणसं दूर गेल्यासारखं वाटत असतील, मेहनत करूनही परिणाम मिळत नसेल, याचा अर्थ तुमची कथा इथे संपली असं नाही. कदाचित हा काळ तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तर तुम्हाला आतून मजबूत करण्यासाठी आलेला आहे. म्हणून स्वामी महाराजांवर विश्वास ठेवा आणि त्याच्यासोबत तुमचे प्रयत्नही सुरू ठेवा. विश्वास असेल तर माझ्या देवावर विश्वास आहे असे टाईप करा. व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. स्वामी भक्तांनो, देवघरात दिवा लावा, मनापासून प्रार्थना करा, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा आणि पुन्हा नव्या धैर्याने तुमच्या कामाला लागा. कारण स्वामींची भक्ती आपल्याला निष्क्रिय बनवण्यासाठी नाही, ती आपल्याला संकटाशी लढण्याची शक्ती देण्यासाठी आहे. आणि जर तुम्ही हा संदेश इथपर्यंत ऐकत आला असाल
तर एकच गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाहीत. तुमच्या मनात विश्वास अजून जिवंत आहे, तोपर्यंत आशा जिवंत आहे. आजचं संकट कायमचं नाही. आजची चिंता, आजची परिस्थिती तुमच्या संपूर्ण आयुष्याचा निर्णय घेणार नाही. काळ बदलेल, परिस्थिती बदलेल आणि तुमच्या मेहनतीला योग्य दिशा सुद्धा मिळेल. फक्त स्वतःवरील आणि स्वामी आईवरील विश्वास सोडू नका. जिथे भक्ताचा विश्वास संपत नाही, तिथे स्वामींची आठवणही कधीच संपत नाही. विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा आणि हा संदेश जास्तीत जास्त जणांना शेअर करा. बाळा, संकटाच्या काळात देव नेहमी संकट आधी दूर करत नाही. कधी तुमच्या मनात अशी ताकद निर्माण करतात की तेच संकट तुम्हाला आधीसारखं मोठं वाटत नाही. सध्या तुमच्या आयुष्यात सुद्धा असाच काळ सुरू आहे. तुम्ही एखाद्या निर्णयासाठी खूप दिवसांपासून वाट पाहत आहात. कोणाकडून अपेक्षा ठेवली, निराशा मिळाली. ज्यांच्यासाठी तुम्ही मनापासून उभे राहिलात त्यांच्याकडूनच तुम्हाला एकटं पाडलं गेलं. आणि एक वेळ अशी आली की माझा विश्वास माझ्यासोबत आहे असं वाटतं. बाहेरची माणसं कधी जवळ येतील, कधी दूर जातील. परिस्थिती कधी तुमच्या बाजूने असेल, कधी विरोधात असेल. पण तुमच्या मनात श्रद्धेचा दिवा जिवंत असेल तर अंधार पूर्णपणे तुमचा होऊ शकत नाही. म्हणून विश्वास ठेवा. कधीकधी उत्तर शब्दांमुळे मिळत नाही, तर उत्तर मनाला मिळालेल्या शांततेत मिळतं. तुम्हाला सध्या वाटत असेल की माझं नशीबच खराब, माझ्यासाठी काहीच चांगलं घडत नाही. पण लक्षात ठेवा, ज्या काळात तुमचं आयुष्य शांत असतं त्या काळात तुमची ताकद तयार होत नाही. ताकद तयार होते ती संघर्षाच्या दिवसामध्ये. परिस्थिती कठीण झाली म्हणून स्वतःला कमजोर समजू नका. तुमच्यावर समस्या आल्या म्हणून देव तुमच्यापासून दूर आहे असं समजू नका. त्या काळात तुम्हाला सर्व काही मिळणार. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. तुमची चिंता स्वामींच्या चरणी ठेवा, पण तुमचे प्रयत्न थांबवू नका. प्रार्थनेबरोबर कृती करा. विश्वास ठेवा, हार मानू नका. कारण स्वामींच्या कृपेचा अर्थ संकट कधी येणार नाहीत असं नाही. संकट आलं तरी त्यातून बाहेर पडण्याचं बळ तुम्हाला मिळणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.